कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जिच्यावर मी सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केलं, जिच्यामुळे मी जन्मता त्या आईला आई मानलं नाही, तिचं नाव घेतलं नाही कधी, ती बाई सॉरी बाबा। कशाला हात जोडतोयस? माझी चूक झाली बाबा, खूप सॉरी। इतके दिवस माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती खोट्या ममतेची, त्यामुळे काहीच दिसत नव्हतं मला बाबा, काहीच दिसत नव्हतं। बाबा मी आता समजू शकतो तुम्ही हे सगळं कसं सहन केलं असेल। कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला मला तिच्याविषयी तर सरळ ओढून लावायचो मी। तू तू या घरात आल्यानंतर किती प्रयत्न केलास मला तिच्याबद्दल सांगण्याचा। मला सतत हे वाटायचं की तू मुद्दाम खोटे आरोप करतेस त्याच्यावर, मी दुर्लक्ष केलं तुझ्या बोलण्याकडे। मी जर तेव्हाच हे सगळं सिरियसली घेतलं असतं तर बाबा आज हा दिवसच आला नसता। तुझ्यावर अविश्वास दाखवला मी, नाही तर मला माफ कर। साहेब ठीक आहे, नका त्रास करून घेऊ, आणि अजूनही वेळ गेली नाहीये। अगदी योग्य वेळी तुम्हाला रुपालीबाई साहेबांचं खरं रूप दिसलंय। पण मला हे कळत नाहीये, जर आता हे सगळं असं आहे, सत्य माझ्या समोर आलंय, तर मी शांत कसं बसू? मला शांत बसायला का सांगताय तुम्ही? पण अजून ती वेळ आली नाहीये, आणि त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल। अद्वैत, तुझ्यासमोर हे सत्य यायला जरा उशीरच झालाय। हा दिवस उजाडण्यासाठी आम्हाला खूप खटाटोप करायला लागलाय। आता तुझ्यासमोर सत्य आलं याचा अर्थ असा नाही की सगळं संपलंय, आता तर खरी लढाई सुरू झाली आहे। पण आई, मी परत आई का म्हणतोय त्या बाईला? बाईला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायलाच हवी, मिळायलाच हवी, अत्यंत कठोर शिक्षा मिळायला हवी, पण त्यासाठी पुरावे हवेत ना। साहेब, बाईसाहेब आजपर्यंत प्रत्येक खेळी खूप हुशारीने खेळल्यात, त्यांनी एकही पुरावा मागे सोडला नाहीये। पण आता तुम्हाला सत्य समजलंय ना, आपण सगळे एकत्र मिळून पुरावे गोळा करू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।